मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण आल्यानंतर आता अधिवेशनातही ठाकरे गटाच्या कोंडीचे प्रयत्न होताना दिसतात। कारण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेंच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या मुख्य प्रतोद पदावरती दावा ठोकत उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंना पत्र लिहिलंय। त्यामुळे विधान परिषदेच्या प्रतोद पदावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। नीलम गोऱ्हेंना शिंदेंच्या शिवसेनेनं दिलाय। माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मला प्रतोद म्हणून नियुक्त केलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। सगळी संख्याबळ शिवसेनेचं आहे ना। शिवसेनेच्या चिन्हावरती जेवढे निवडून आलेले आहेत आणि ज्या नावावरती त्या आता चिन्हाने नाव कोणाला भेटलेलं आहे, मग ते सगळे आता आमचेच, त्यामुळे आम्ही तो प्रतोद दिलेला आहे। शोलेमध्ये आपल्याला कल्पना आसरानीचं काय वक्तव्य होतं ते, आधे इधर आधे उधर और पिछे बघायला गेलं तर कोण नाही, तशी अवस्था होणार आहे त्यांची। कारण आता त्याच्यासाठी त्यांची सगळी धडपड आणि धावपळ चालू आहे। खरं तर विधान परिषदेत ठाकरे गटाचं बहुमत आहे। विधान परिषदेतील ठाकरे गटाच्या 13 सदस्यांपैकी बजोरिया वगळता अन्य सदस्य ठाकरे गटाबरोबरच असल्याचा त्यांचा दावा आहे। पण असं असलं तरी प्रतोद नियुक्ती करून विधान परिषदेतही ताबा मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे। मात्र बहुमत असल्यानं शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला न जुमानण्याचाच पवित्रा ठाकरे गटानं घेतलाय। विशेष म्हणजे विलास मोतनीस यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याबाबतचे उद्धव ठाकरे यांचं पत्र आधीच उपसभापतींकडे देण्यात आलंय। हा संपूर्ण जो प्रश्न आहे त्याबद्दल आमच्या विधिमंडळामध्ये अनेक ब्रँचेस त्याच्यावरती काम करतात। त्यावरती अभ्यास करून काय स्वरूपामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये कोर्टाची सद्यस्थिती आहे हे समजून घेऊन मी त्याच्यावरती योग्य तो निर्णय करीन। आत्ता या क्षणी ताबडतोब त्याबद्दलचा कुठलाही निर्णय मी केलेला नाही प्रतोदच्या संदर्भात, हे मला इथे या ठिकाणी आपल्याला सांगायला पाहिजे। विधान परिषदेतील ठाकरे गटातील काही आमदार आपल्याकडे येतील असं शिंदेंच्या शिवसेनेला वाटतंय। मुख्य प्रतोदच्या माध्यमातून विधानसभेपाठोपाठ आता शिंदेंच्या विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। त्यामुळे शिंदेंची ही रणनीती उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा मानली जाते। आता शिंदेंच्या शिवसेनेच्या या काटशहाच्या राजकारणाला ठाकरे गट कसं प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।